Dear students, the next lecture of Agro 111 is about essential plant nutrients, or it is also called as essential elements. So what is the meaning of plant nutrients? So these are chemical elements which are essential or which are necessary for the normal growth and development of the crops, of the plants. So the nutrients which are required, which are essential for normal growth and development of the plant, these are called as essential plant nutrients. Now there are around 90 essential plant nutrients, 90 essential plant nutrients, but out of those only 16 are considered as major for the growth of the plant. So 16 elements are called as essential plant nutrients. So which are they? Carbon, hydrogen, oxygen, CHO. They come from the water and air. Carbon, hydrogen and oxygen. They come from the water and air. Nitrogen, phosphorus and potassium. Nitrogen N, P phosphorus, K potassium. They come from the soil. These are called as primary nutrients. Calcium, magnesium and sulfur. Ca, Mg and S, sulfur. They are secondary nutrients. They come also from the soil. And micronutrients, they also come from the soil, and these are boron, ferrous, that is iron, manganese, copper, zinc, molybdenum and chlorine. So these are all 16 essential plant nutrients. Now why are they called as essential? त्याला आपण essential plant nutrients असं का म्हणतो? कारण त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स जर फुलफिल होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. तर पहिली कंडिशन काय आहे? व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? त्याला आपण इसेन्शियल म्हणलेलं आहे कारण बिकॉज द प्लांट इज अनेबल टू ग्रो नॉर्मली और कंप्लीट इट्स लाईफ सायकल इन द अब्सेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूट्रिएंट. बरोबर, म्हणजे तुमचं पीक, तुमचं प्लांट जे आहे त्याची लाईफ सायकल पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे? इसेन्शियल म्हणलेलं आहे. सो these plant nutrients, they are required to complete the whole life cycle of the plant and the plant can grow normally. This is the first criteria of essentiality. Second criteria is the deficiency symptom should occur when it is absent or inadequate supplies. म्हणजे काय होतं की जर ते अन्नद्रव्य जमिनीमध्ये कमी प्रमाणामध्ये असेल किंवा कमी असेल तर काय होणार? त्याचं डेफिशियन्सी आपल्याला त्या प्लांटवरती दिसून येते आणि आपण म्हणू शकतो की बाबा हे अन्नद्रव्य ह्या पिकांमध्ये कमी आहे. म्हणजे समजा खालची पानं पिवळी पडायला सुरुवात झाली तर आपण काय म्हणायचं की नायट्रोजन डेफिशियन्सी आहे. म्हणजे when the lower leaves show yellowing symptoms, then we can consider that there is a deficiency of nitrogen, and then we can say that this nutrient is deficient in this plant and we have to apply some nutrients. म्हणजे आपल्याला जर नत्राची म्हणजे नायट्रोजन डेफिशियन्सी दिसली तर आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल? रासायनिक खतांचा वापर करून किंवा अन्नद्रव्याचा वापर करून आपल्याला ती डेफिशियन्सी कमी करावी लागेल, ओव्हरकम करावी लागेल. सो दिस इज द सेकंड क्रायटेरिया. थर्ड क्रायटेरिया इज डेफिशियन्सी शुड ओव्हरकम विथ द सप्लाय ऑफ रिलेव्हंट एलिमेंट. डेफिशियन्सी शुड ओव्हरकम विथ द सप्लाय ऑफ रिलेव्हंट एलिमेंट. म्हणजे आपल्याला तेच अन्नद्रव्य जमिनीत टाकल्यानंतरच ती डेफिशियन्सी काय होईल? रिकवर होईल. म्हणजे जर नायट्रोजन डेफिशियन्सी दिसत असेल तर नायट्रोजन आपल्याला सप्लाय करावा लागेल तरच ती डेफिशियन्सी काय होईल? कमी होईल, ओव्हरकम होईल. दुसरा अन्नद्रव्य टाकून नायट्रोजन डेफिशियन्सी रिकवर होणार नाही. बरोबर. सो
for to overcome that deficiency, we have to apply the same nutrient in the soil. So these are three different criteria for of essentiality. बरोबर, म्हणजे ते अन्नद्रव्य जमिनीत नसेल तर पिकाची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही, लाईफ सायकल पूर्ण करू शकत नाही. हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय आहे तर ते अन्नद्रव्य जमिनीमध्ये कमी असेल तर आपल्याला डेफिशियन्सी सिम्पटम पिकांमध्ये दिसतील आणि ती डेफिशियन्सी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला तेच अन्नद्रव्य जमिनीमध्ये द्यावं लागेल, तरच ती डेफिशियन्सी काय होईल, ओव्हरकम होईल. सो दीज आर थ्री डिफरंट criteria of essentiality. Then क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट्स, प्लांट न्यूट्रिएंट्स. आता आपण मगाशी पाहिलंच होतं, पुन्हा एकदा बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स, दे आर क्लासिफाईड ॲज अ मेजर न्यूट्रिएंट्स और macronutrients, major or macronutrients. From air, carbon, hydrogen, oxygen, they come from the air. From soil, again we classify into two, primary and secondary. From soil we can classify into two, primary and secondary. Primary, nitrogen, phosphorus, potassium. Secondary, calcium, magnesium and sulfur. Okay, now how we define macronutrients? Macronutrients, the nutrients which are required in large quantities, these are called as macronutrients. They are required in large quantities, these are called as macronutrients. Then primary nutrients. How we define these? Primary nutrients means these nutrients, they are also required in large quantities as compared to secondary nutrients. This is how we define the primary nutrients. Secondary nutrients means these nutrients, they are required in appreciable quantities. appreciable म्हणजे बऱ्यापैकी जास्त असं आपण म्हणूया. They are required in appreciable quantities as compared to primary nutrients. म्हणजे प्रायमरी काय लागतात तर जास्त क्वांटिटीमध्ये लागतात, सेकंडरी पण जास्त लागतात पण प्रायमरीपेक्षा कमी लागतात. बरोबर, ॲज कम्पेअर्ड टू प्रायमरी न्यूट्रिएंट्स दे रिक्वायर्ड इन लेस क्वांटिटीज. दिस इज कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूट्रिएंट्स. Then next is a micronutrients or trace elements. So the nutrients or elements which are required in very less amount or a very trace amount, these are called as micronutrients. Okay, ferrous, zinc, manganese, copper, molybdenum, chlorine, boron, these are called as micronutrients. Sodium, silicon and cobalt, these are beneficial nutrients. Okay, sodium, silicon and boron, these are called as beneficial nutrients. Now we will try to understand the role of three major nutrients, that is nitrogen, phosphorus and potassium. The first is a nitrogen. So nitrogen आपल्याला माहिती आहे, नायट्रोजनचा रोल फार महत्त्वाचा आहे. आपण जो डोस बनवतो कुठल्याही पिकासाठी, तर आपण NPK ह्या स्वरूपामध्ये कुठल्याही पिकाचा आपण डोस बनवतो. उदाहरणार्थ समजा ऊस असेल तर ऊसासाठी आपण काय 340 किलोग्रॅम ऑफ नायट्रोजन, 170 किलोग्रॅम फॉस्फरस, 170 किलोग्रॅम पोटॅशियम असा आपण डोस तो बनवतो आणि प्रत्येक पिकाला आपण हा असाच डोस बनवतो. त्यामुळे हे तीन न्यूट्रिएंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर नायट्रोजन का महत्त्वाचं आहे? Because it has various important role in the plant body. नायट्रोजन कशा करता लागतो? Because this is essential constituent of various organic compounds, amino acids, proteins, enzymes. बरोबर. So nitrogen is a major constituent of amino acid. amino acid कशापासून बनतं तर नायट्रोजन पासून बनतं. प्रोटीन्स कशापासून बनतात? नायट्रोजन पासून बनतात. So essential constituent of amino acid, proteins and enzymes. It is also constituent of chlorophyll.
क्लोरोफिल, बरोबर. क्लोरोफिल कशा करता लागतं? फोटोसिंथेसिस करता लागतं. म्हणजे आपण काय म्हणूया, फोटोसिंथेसिस रेट आपला जर जास्त हवा असेल तर आपल्याला काय पाहिजे, क्लोरोफिल जास्त पाहिजे. क्लोरोफिल जास्त हवा असेल तर आपल्याला काय पाहिजे, नायट्रोजन जमिनीमध्ये जास्त असायला पाहिजे. सो नायट्रोजन इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल अँड क्लोरोफिल इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट रोल इज नायट्रोजन इज रिक्वायर्ड फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, बरोबर आहे. पानांची संख्या, नंबर ऑफ लीव्ज, लेंथ ऑफ लीव्ज, गर्थ ऑफ लीव्ज, गर्थ ऑफ स्टेम, ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय पाहिजे, नायट्रोजन पाहिजे. सो ब्रांचिंग, टिलरिंग, देयर इज अ मिस्टेक हिअर, टिलरिंग, TILL, टिलर्स, नंबर ऑफ टिलर्स, बरोबर. टिलरिंग, leaf production, size of the leaf, size enlargement, for all these processes we require nitrogen. And nitrogen also required for imparting dark green color to the plant. Dark green color of the plant is also because of the nitrogen. So this is the role of nitrogen. Phosphorus कशा करता पाहिजे, it is important constituent of nucleic acid and also amino acid. Nucleic acid, nucleic acid is required for reproduction. Reproduction म्हणजे काय, development of flowers. So for development of flowers we require phosphorus. phosphorus जास्त असेल तर आपल्याला न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस व्यवस्थित होईल आणि त्यामुळं रिप्रोडक्शन चांगलं होईल. नेक्स्ट इट इज इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन, बरोबर. सेल डिव्हिजन, सेल मल्टिप्लिकेशन, सेल एनलार्जमेंट, यासाठी आपल्याला काय पाहिजे, फॉस्फरस पाहिजे. फॉस्फरस इज ऑल्सो नेसेसरी फॉर ग्रोथ अँड लेंथनिंग ऑफ रूट्स, बरोबर. मुळांची कार्यक्षमता कशामुळे वाढते, तर फॉस्फरसमुळे वाढते. मुळांची संख्या असेल, मुळांची लांबी असेल, या सगळ्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फॉस्फरस पाहिजे. फ्रूट डेव्हलपमेंट, अर्ली रायपनिंग, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट and ripening at correct stage, that is function of phosphorus. It is required for synthesis of ATPs and ADPs, adenine diphosphate, adenine triphosphate. For that we require phosphorus. And lastly, phosphorus is required for disease resistance, and also disease resistance is another function of phosphorus. म्हणजे जर आपल्या रोगप्रतिकार शक्ती हवी असेल तर आपल्याला जमिनीमध्ये काय पाहिजे, फॉस्फरस असायला पाहिजे. नेक्स्ट इज अ पोटॅशियम. थर्ड मेजर न्यूट्रिएंट इज पोटॅशियम. पोटॅशियम इज रिक्वायर्ड फॉर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीज. इट इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सलोकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रान्सलोकेशन ऑफ द कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज हे काय कार्बोहायड्रेट्स आहेत. So for translocation of these carbohydrates from one place to other place we require potassium. Potassium is also required is a significant role in water economy of the plant or water budgeting we can say. Water budget म्हणजे काय, पाण्याचं बजेट कोण ठरवतं, तर पोटॅशियम ठरवतं. किती पाणी स्टोअर केलं पाहिजे, किती पाण्याचं ट्रान्सपिरेशन झालं पाहिजे. फॉर ऑल दिस बजेटिंग वी रिक्वायर पोटॅशियम. पोटॅशियम ऑल्सो रेग्युलेट ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, प्रेशर ऑफ वॉटर मुवमेंट और प्रेशर ऑफ सोल्यूट मुवमेंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी जाणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यूट्रिएंटचं ट्रान्सफॉर्मेशन होणं, यासाठी आपल्याला काय पाहिजे, पोटॅशियम पाहिजे. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक फोर्स मेंटेन करायचं काम कोण करतं, तर पोटॅशियम करतं. अँड इट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर मॉइश्चर स्ट्रेस, बरोबर. म्हणजे जर जमिनीमध्ये पाणी कमी असेल तर पोटॅशियमचा रोल फार महत्त्वाचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळी बघा पाण्याची कमतरता असेल मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये, तर आपण काय करतो, पोटॅशियमची फवारणी घेतो की ज्यामुळे काय होईल, काही दिवस पीक आपलं तग धरू शकतो. सो फॉर मॉइश्चर रेजिस्टन्स, फॉर मॉइश्चर स्ट्रेस वी कॅन अप्लाय potassium. So these are various roles of major plant nutrients in plant body: nitrogen, phosphorus and potassium. Okay, so we stop here. Thank you for your attention.